आपल्याला आज शेतकऱ्याच्या कर्जाविषयी माहिती आपल्याला बघायची. आपल्या युट्यूब चॅनल मध्ये शिवाजी क्लासेस ऍग्रीकल्चरच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी नेमकं झालं का, शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय त्यांनी सरकारने कुठल्याही प्रकारच्या हिवाळी अधिवेशन झाले, उन्हाळी अधिवेशन झाले, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी अर्थसंकल्पामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांनी विषय मांडलेला नाही. आणि आता एक शेतकरी, कृषी प्रधान देश म्हणणारा शेतकरी आज राबराब कष्ट करून आणि अनेक माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये संकटामध्ये शेतकरी सापडलेला आहे. आणि त्या संकटाच्या मात करण्यासाठी एक सरकारला विनंती करत आहे की बाबा आमचं जे काही शेतकऱ्याचं कर्ज आहे, 3 लाखापर्यंत जे शेतकऱ्याचं जे कर्ज आहे ते तुम्ही माफ करावे. आणि माफ करत असताना माननीय जे असे शेतकरी अशी विनंती करत आहे आणि माननीय जे कृषी मंत्री साहेब असतील, माननीय कोपाटे साहेब यांनी वक्तव्य केलेलं आहे की फार दुर्दैवी व्यक्त केलेलं आहे की बाबा शेतकरी शेतीवर कर्ज घेत असतो, 4 ते 5 वर्ष 10 वर्ष तो कर्ज फेडत नसतो आणि त्या कर्ज फेडण्यासाठी तो 10 ते 12 वर्ष वाट बघत असतो, कर्जमाफी होण्यासाठी तो कर्ज भरत नाही. आणि तो शेतकरी कर्जमाफी भरत नाही आणि ती कर्ज वापरतो कशासाठी की बाबा साखरपुड्यासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी. असं माननीय कोकाटे साहेबांना असं विनंती आहे की बाबा जो शेतकरी आपल्या शेतीवर कर्ज घेत असतो आणि ते शेतकरी आपल्या मुलीबालीच्या लग्नासाठी खर्च करतो, तर याच्यामध्ये तुमचं काय घेऊन जात आहे की बाबा तुमचे पैसे घेत नाही ना. जो शासन ज्यांच्या मेहनतीवर आणि शासन ज्या शेतकऱ्याच्या जीवावर राज्य चालवत आहे, तो शेतकरी आपल्या मुलीबालीच्या लग्नासाठी पैसे खर्च करतो, तर तो वाईट का आहे? आणि तुम्ही का, म्हणजे तुम्ही पण सरकारकडून पैसा घेऊनच तुमच्या मुलीबालीचं लग्न करत असताना असं आहे की बाबा कुठल्याही प्रकारचं तुम्ही तुमच्या मेहनतीवर जाऊन तुम्ही शेतकऱ्यांचा हे करता. शेतकऱ्याच्या भावना तुम्ही त्यांच्या वक्तव्याने दुखवलेल्या आहे, त्याचा जाहीर निषेध आहे. आणि शेतकऱ्याच्या बाजूने आणि सरकारच्या वतीने त्यांना माननीय कोकाटे साहेबांना विनंती आहे की बाबा तुम्ही शेतकऱ्याला जो तुम्ही वक्तव्य केलेलं आहे ते तुम्ही माफी मागावी. आणि शेतकऱ्याचे जे शेतकरी राजा, जे शेतकरी राबराब शेतीमध्ये राबराब कष्ट करतो आणि शेतकऱ्या राबराब जर कष्ट जर नाही केले तर सरकार कसं चालणार आहे, या बाजूने सरकारला पण लक्ष द्यायला पाहिजे. आणि जी गोष्ट ज्या सरकारने, महायुतीच्या सरकारने जेव्हा इलेक्शन होतं त्यावेळेस म्हटलेलं होतं, तेव्हा ज्याच्या जाहीरनाम्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध होतं की जेव्हा आमचे सरकार, महायुतीचं सरकार जे बहुमताने आमच्या बाजूने निवडून आले तर आम्ही सर्व शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणार आहोत. आणि माननीय जे अजित पवार साहेबांनी म्हटलेलं होतं की आम्ही कोणत्या भाषणामध्ये असं म्हटलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणार आहोत. म्हणजे तुम्ही बोलायचं एक आणि करायचं एक, असं होतं असतं का? म्हणजे तुमच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे आणि आमच्या प्रसिद्धीचा जाहीरनाम्यामध्ये आमची पीडीएफ पण आहे आणि तुम्ही म्हणता की आम्ही आता माननीय जे नाना पाटेकर जे अभिनेता आहे त्यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय फडणवीस साहेब असतील, माननीय अजित पवार साहेब असतील, यांच्या प्रस्ताव असा मांडलेला आहे की आमचे जे शेतकऱ्याचं 1 मे पर्यंत तुमचा 7/12 जे 3 लाखापर्यंत जी कर्जमाफी व्हायला पाहिजे होती ती कर्जमाफी केलेली नाही. आणि आतापर्यंत तुम्ही शेतकऱ्यासाठी नेमकं केलंय काय? आणि जसं तुम्ही लाडक्या बहिणीसाठी तुम्ही ही करत आहात तसं शेतकऱ्यासाठी तुम्हाला एक आशेनं एक शेतकरी तुम्हाला विनंती करायची, तुम्ही शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीमध्ये सापडलेला आहे आणि या अडचणीमध्ये सापडत असताना शेतकऱ्याचा एक विनंतीला एक मान देऊन तुम्ही एक शेतकऱ्याच्या बाजूने बोलण्यासाठी आणि शेतकऱ्याचं 3 लाखापर्यंत सरसकट कर्ज माफी करावी अशी आम्ही सरकारला विनंती करतो. माननीय फडणवीस साहेबांना जो शब्द देत असतात ते शब्द पाळत असतात असं मी ग्राह्य धरतो. आणि जे फडणवीस साहेब आज माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांनी लवकरात लवकर सर्व शेतकऱ्याच्या जे काही तुमचे निकष असतील किंवा तुमचा निकष न लावता तुम्ही सर्व शेतकऱ्याच्या 7/12 तुम्ही न निकष लावता तुम्ही सर्व शेतकऱ्याच्या 7/12 3 लाखापर्यंत तुम्ही पुऱ्या करायला
पाहिजे. माननीय उद्योजक आहे, मोठमोठ्याले उद्योजक आहे, 10 वर्षामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणावर त्यांची कर्जमाफी केलेली आहे. आणि कर्जमाफी करत असताना आता आपल्याला वेळ आलेली आहे की बाबा सर्व शेतकऱ्याचं कर्जमाफी व्हायला पाहिजे. आणि याच्याकडे कुठल्याही प्रकारचे सरकार लक्ष देत नाही. याचं कारण असं आहे की बाबा शेतकरी हा तुम्हाला काही मागत नाही. याचा अर्थ असा आहे की बाबा तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने बोलण्यासाठी आम्ही आम्ही आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही सरकारला जॉब विचारत आहे आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय नेमका झालाय काय आणि त्याच्या कर्जमाफी विषयी तुम्ही बोलत का नाही, याच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे की बाबा सर्व शेतकऱ्याचे 3 लाखापर्यंत कर्ज माफ व्हायला पाहिजे. आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की बाबा आपल्याला वेळ पडली तर आपल्याला उपोषणाला पण बसावे लागणार आहे आणि सरकारला जॉब विचारायचा आहे की बाबा आम्ही जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा तुम्ही कर्जमाफी करणार आहोत आणि या आशेवर आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे. आणि या निवडून दिल्याच्या नंतर तुमचं बहुमताचं सरकार आलेलं आहे आणि सरकार येत असताना तुम्ही असं वक्तव्य करत आहे की जे कृषी मंत्री आहेत त्यांनी वक्तव्य असं ज्या शब्दामध्ये असं केलेलं आहे, असं जे सरकार आपल्या माध्यमातून तुमच्या पाठीशी शेतकरी असा उभा आहे आणि त्या बाजूने शेतकऱ्याच्या बाजूने असे वक्तव्य करणं हा तुम्हालाही माननीय कोकाटे साहेबांना अशी विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांना माफी मागायला पाहिजे आणि जे काही शेतकऱ्याच्या कर्जमाफीचे 3 लाखापर्यंत कर्ज माफ व्हायला पाहिजे ते सर्व शेतकऱ्याचं कर्जमाफी व्हायला पाहिजे. आणि माननीय कोकाटे साहेबांनी आणि जे कोकाटे साहेबांनी त्यांनी वक्तव्य केले त्याची जाहीर निषेध करतो आणि त्यांनी माफी लवकरात लवकर शेतकऱ्याची माफी मागावी. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचती करा.